संध्याकाळी 4 वाजता आपण एक स्ट्राईक, एक रंगीत तालीमबाजी करून आहोत की सीमेवरती एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। माननीय भारत सरकारच्या आदेशान्वये संपूर्ण भारतमध्ये की अशावेळी जर हल्ला झाला असेल तर नागरिकांना याच्याबाबत सूचना, स्वतःचा बचाव कसा करावा, बचाव सर्च रेस्क्यू कसं करावं, याचं आज आपण जे उरण शहरामध्ये NA हायस्कूल आहे या ठिकाणी आपण मॉडेल आयोजित केलेलं आहे। याचा उद्देश असा आहे की लोकांना कमी कमी मानवहानी, कमी कमी जीवहानी कशी व्हावी याचं माहिती देण्यात आहे। पुराचं वेगळं सर, पुराचं वेगळं आहे आणि युद्धजन्य परिस्थिती वेगळं आहे। ती नैसर्गिक आपत्ती भविष्यात हवाई हल्ल्याच्या मार्फत उरणला देखील टार्गेट केलं जाऊ शकतं। आमच्याकडे एक सायरन म्हणजे एक विद्युत सायरन आहे। विद्युत सायरन म्हणजे ते विद्युत म्हणजे EMCV याच्या मार्फत वाजवत असतो आणि ते सायरन आपण 7 ठिकाणी बसवलेलं आहे। उरण तहसील कार्यालय, ONGC कॉलनी, त्यानंतर सांजे ग्रामपंचायत कार्यालय, त्यानंतर ऑल कार्गो कंपनी, बामून लॉरी, बलगेट, JNPT असे आपण या ठिकाणी विविध सायरन बसवलेलं आहे। या ठिकाणी आपण व्हॉलेंटियर या ठिकाणी आपण नियुक्त केलेला असून आणि अशा जर त्या ठिकाणी जर सायरन सिस्टीम असेल तर आपल्या नागरिक सुरक्षा कार्यालयामार्फत एक हॅरन सायरन हँड ऑपरेटर सायरन आहे, त्याच्यामार्फत आपण जनतेला सूचित करू शकतो।